वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया शुक्रवार फेब्रुवारी रोजी 6 रोजी होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निहाळी यांची नियुक्ती झाली आहे। या निवडीत नगरसेवकांना हात उंचावून मतदान करावे लागणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापौर उपमहापौर निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला होता। विभागीय आयुक्तांनी निवडीसाठी 6 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे। त्यानुसार मनपा आयुक्तांकडून मंगळवारी तयारी सुरू झाली। त्यानुसार इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी ठराविक वेळ देण्यात येणार आहे। याची अधिकृत घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे। उमेदवारांना सूचक आणि अनुमोदकाच्या सहीने अर्ज दाखल करावा लागेल। या निवडीसाठी महापालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निहाळी, नगर सचिव प्रवीण दंताकाळे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरू होईल। उमेदवारांना माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल। मतदानाची वेळ आल्यास नगरसेवकांना हात उंचावून मतदान करावं लागेल। या मतांची मोजणी होईल, त्यानंतर विरोधी गटासाठी मतदान होईल। या मतांची मोजणी करताना सर्वांच्या सह्या घेतल्या जातील आणि त्यानंतर अधिकृत घोषणा होणार आहे। भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट झालेलं आहे। भाजपकडून 4 वेळा निवडून आलेले विनायक कोंडाल यांच्यासह अनंत जाधव, नरेंद्र काळे यांची नावे चर्चेत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।